एकदम दिशाहीन मुलगा, म्हणजे ज्याला आयुष्यामध्ये काही वळणच नाहीये, असा मुलगा ते एक एकदम सक्सेसफुल मुलगा. असाच काहीसा एक प्रवास आपल्याला 2021 साली रिलीज झालेला एक मूव्ही होता बघा. त्याचं नाव होतं जयंती. या सिनेमामध्ये पाहावयास भेटला होता. मोठमोठाले महापुरुष असतील, छत्रपती शिवाजी महाराजापासून तर महात्मा फुले, तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हे सगळ्या महापुरुषांचे जे विचार आहेत, नुसते कागदोपत्री फक्त त्यांच्या जयंतीपुरते न ठेवता ते प्रत्यक्षामध्ये कसे होते, त्यांनी आपल्याला काय शिकवलं, या सर्व गोष्टी ज्या आहेत एका सिनेमामध्ये आपण पाहिल्या होत्या आणि तो म्हणजे जयंती हा सिनेमा. तर मी एवढं सगळं कशामुळे बोलत आहे? कारण की जयंती 2 नावाच्या सिनेमाचं टीझर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा. आणि त्यामुळेच या सिनेमाचा पहिला भाग जे आहे मी बघितला. 2021 साली हा सिनेमा जो आहे रिलीज झाला होता बघा. जेव्हा मी आय थिंक नवीनच चॅनल ओपन केलं होतं आणि आताही असं समजा तुम्ही की नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे. कारण की खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर आलेलो आहे. आणि त्या सिनेमामध्ये जी कथा होती, ऋतुराज यांनी साकारलेली जी भूमिका होती, खूप चांगल्या प्रकारे होती. तुम्हालाही तो सिनेमा जर बघायचा असेल, तर नक्की त्या सिनेमाची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. कारण की तो सिनेमा फ्रीली YouTubeवरती हिंदीमध्ये अवेलेबल आहे बघा. तुम्हीही एकदा बघा. खूप उत्तम तो सिनेमा बनवला होता. म्हणजे विचारही केला नव्हता मी, की कोरोना चालू आहे आणि तशा पिरियडमध्ये एक एवढा सुंदर सिनेमा आपल्या भेटीस येईल बघा. त्या सिनेमामधील कलाकार असतील त्यांनी खूप चांगली ॲक्टिंग तर केली होती. त्यासोबत संगीतही खूप भारी होते बघा. तर त्या विषयानंतर आता याच विषयावरती, त्या प्रकारच्याच एका विषयावरती जयंती 2 हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शकही तेच आहेत शैलेश नरवळे. या सिनेमामध्ये मेन प्रमुख कलाकार जे आहेत ऋतुराजच आहेत आणि परत प्रियदर्शिनी देखील आहेत. त्यासोबत बरेच काही कलाकार दिसत आहेत. परंतु यावेळेस कथा जी आहे शिक्षणावरती दिसत आहे बघा, की एक खेड्यातील मुलगी आणि एक शहरातील जे आहेत यांच्यामध्ये कशा प्रकारची तडजोड आहे, कशाप्रकारे शहरातील लोकं भेदभाव करतात एका खेड्यातील मुलीसोबत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला या सिनेमामध्ये पाहावयास भेटणार आहेत. सध्या तरी टीझर रिलीज झालेला आहे आणि टीझर तरी बऱ्यापैकी इम्प्रेसिव्ह जे आहे ते मला वाटत आहे. ऋतुराज जे आहे जयंती सिनेमामध्ये जसं त्याच्या प्रकारचा परफॉर्मन्स होता तसाच परफॉर्मन्स याही सिनेमामध्ये दिसत आहे. मी तर या सिनेमासाठी फार एक्सायटेड आहे बघा. नक्कीच हा सिनेमा थिएटर्समध्ये बघेल मी आणि तुम्हीही जर हा टीझर बघितला असेल, तर तुम्हाला हा टीझर कसा वाटला व कसा नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक